नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सस्याचे ड्रॉइंग. सर्वप्रथम एक छोटा सर्कल आपण काढलेला आहे. त्यानंतर त्यालाच लागून आपण एक त्याही पेक्षा मोठा सर्कल हलक्या हाताने हलकस रेषा फक्त आपल्याला दिसू शकेल या पद्धतीने काढायचं आहे. असे 3 सर्कल आपण काढून घेतले आहे. आता या सर्कलला आपण विशिष्ट आकारामध्ये आपल्याला टाकायचं आहे. त्याला सस्याच्या तोंडाचा आकार आपण दिलेला आहे का छोट्या सर्कलला, आणि त्याला डेव्हलप करत नेऊन राहिलेलो आपण. तर या संपूर्ण तिन्ही सर्कलला आपण त्या एका विशिष्ट आकारामध्ये आपल्याला टाकायचं आहे. या पद्धतीने 2 पाय काढून घेतले आहे. सस्याचं तोंड झालेलं आहे. डोळा आपण बनवलेला आहे. त्याच पद्धतीनं नाक, त्याचं तोंड, आता आपण त्याला कान देऊ. या पद्धतीने कान बनलेला आहे आपला. त्याच्यानंतर तसंच त्याच सर्कलला जोडून आपण एक दुसरा कान सुद्धा देऊ. हळूहळू आपल्याला डेव्हलप करत न्यायचं आहे. चित्र काढत असताना आपण एखादं चित्र सुद्धा डोळ्यासमोर ठेवू शकतो आणि त्या चित्राचं सुद्धा रूपांतरण आपण काही जे बेसिक आकार घेऊन कशा पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने आपण करू शकतो. या पद्धतीने दुसरा कान सुद्धा आपण केलेला आहे. या पद्धतीने असं सस्याचं संपूर्ण ड्रॉइंग आपण तयार केलं. काय केलं आहे, फक्त 3 सर्कल काढले आणि त्या 3 सर्कलचं रूपांतरण एका ड्रॉइंग मध्ये आपण केलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण ड्रॉइंग करणार आहोत. यापुढे याच पद्धतीने आपण सोपे आकार घेऊन जे काही बेसिक आकार आहे, त्रिकोण, चौकोन, सर्कल, या पद्धतीचे जे बेसिक आकार आहे, हेच आकार घेऊन आपण ड्रॉइंग कशा पद्धतीने साकार केल्या जाते ते आपण पाहणार आहोत. आता हे कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोड्या हलक्या लाईन्स काही कर्व लाईन्स देऊन आपल्याला शेडिंग करायचं आहे. त्याचं कानामध्ये पोकळी असते, ती पोकळी आपल्याला दर्शवण्यासाठी थोडंसं डार्कनेस त्या कानामध्ये वाढवायचं.
आणि लाइनिंगचा उपयोग घेऊन आपण ते डार्कनेस वाढवून राहिलेलो आहोत त्या पद्धतीने. तसंच सस्याच्या मानेजवळचा भाग, म्हणजे जिथे त्याचं तोंड वरतं आलेलं असते, त्याच्या खाली त्याच्या तोंडाची सावली पडली असते, ती सावली दर्शवण्यासाठी सुद्धा आपल्याला काही लाइनिंग्स वापरून तिथे डार्कनेस वाढवायचा आहे. ज्या पद्धतीने उठाव असेल सस्याचा किंवा कुठल्याही ड्रॉइंगचा, त्याच पद्धतीच्या रेषा तिथे ओढायच्या आहेत. म्हणजे कर्व लाईनचा उपयोग तिथे करता येणार आहे आपल्याला शेडिंग करताना, ज्या की आपण आधी शिकलेलो आहोत. लाइनिंगचे प्रकार आपण आधीच शिकलेलो आहोत, कोणत्या लाइनिंगचा कसा उपयोग होतो ते सुद्धा आपलं झालेलं आहे. आता तोच उपयोग आपण या ड्रॉइंग मध्ये करून राहिलेलो आहे.